बघा, आम्ही संस्काराचे आणि संस्कृतीचे दाखले देऊन राजकारणामध्ये राजकारण करत नाही. भाजपला सातत्यानं आपली संस्कृती आणि संस्कार सांगावं लागतात, कारण की हे संस्कृती आणि संस्कार मोडणारी भाजप पक्ष आहे. हे आता अलीकडच्या काळामध्ये लोकांना कळायला लागलेलं आहे. ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदीजींनी लोकसभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या संतांच्या महाराष्ट्राच्या पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसून या राज्याचा अपमान केला आणि त्या अपमानाच्या दृष्टिकोनातून राज्यामध्ये भाजपच्या केंद्रीय मंत्री, त्यांचे मोठे नेते आणि खासदार भाजपचे यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा एक निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला. आणि त्याच्यामध्ये मग आमचे वारकरी पंथाचे लोक असोत, अनेक संत परंपरेचे लोक असोत, राज्याच्या संस्कृतीवर कोणी टीका केली, या राज्याचा कोणी अपमान करत असेल तर ते सहन केलं जात नाही. अशा पद्धतीची भूमिका आज आपल्याला पाहायला मिळत आहे. वारकरी पंथाचे लोकही आजच्या आंदोलनात सहभागी झालेत, की जेणेकरून नरेंद्र मोदीजींना हे कळलं पाहिजे की महाराष्ट्राचा अपमान मी केलेला आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे. पण एकीकडे नरेंद्र मोदीजींनी लोकसभेमध्ये त्या पद्धतीने बोलावं, महाराष्ट्राचा अपमान करावा, कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये जी राज्यांनी मदत केली त्याचा विरोध त्यांनी करावा. आणि एकीकडे आसामचा मुख्यमंत्री एका आईवर, म्हणजे या देशाच्या सगळ्या मातृत्वावर आक्षेप घेण्याचं पाप आसामचा मुख्यमंत्री उत्तराखंडमध्ये करत असेल, तर या सगळ्या भाजपच्या ओरिजिनल संस्कृतीबद्दल महिलांचं जे काही स्थान भाजपच्या याच्यामध्ये आहे त्याचं दर्शन या निमित्तानं घडलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की आजचं आंदोलन, जसं तुम्ही प्रश्न विचारलात की भाजपनं या आंदोलनाला एक वेगळं हिंसेचा मार्ग देण्याचा एक प्रयत्न केला. आपल्याला माहितीसाठी सांगतो की एका भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी महिला पोलिसाला तर अक्षरशः चावा घेतला. आता हे चावणारे, म्हणजे मी म्हणत नाही की कोण लोक त्याला भाषा देणार नाही, मी त्या लेवलवर जाणार नाही, पण हे चावण्याची व्यवस्था करण्याचा हिंसावादी व्यवस्था, मला थ्रेट करण्याची भूमिका भाजपच्या आमदाराच्या माध्यमातून होत असेल तर मुंबई जसो की महाराष्ट्राचं संस्कृती खराब होता कामा नये, कायदा सुव्यवस्था खराब होता कामा नये, याची काळजी घेणं हे काँग्रेस पक्षाचं दायित्व बनतं. पण आम्ही हे आंदोलन चालू ठेवणार आहोत जिथपर्यंत नरेंद्र मोदीजी आणि आसामचा मुख्यमंत्री त्यांनी केलेल्या मातृत्वाबद्दलचं जे आक्षेपार्ह वाक्य आहे त्याबद्दलचं देशाच्या मातांचं आणि महाराष्ट्राचा जो अपमान त्यांनी केला त्याची माफी मागत नाही तिथपर्यंत काँग्रेसच्या वतीनं हे प्रोटेक्ट चालू राहणार, अशा पद्धतीची भूमिका आमची आहे. 5 राज्याच्या निवडणुकांमध्ये भाजप हारते आहे आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकारला निघाली आणि त्या दृष्टिकोनातून सिंपत्ती आपल्याला या पद्धतीने मिळते का? महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि हे सरकार आमच्यावर अत्याचार करते असं पद्धतीचं चित्र निर्माण करण्याचा एक दृष्टिकोनही त्यांचा राहू शकतो. आणि म्हणून कालपासून जे काही वक्तव्य भाजपकडून येत आहे, मारून कापून टाकू अशा पद्धतीचं वक्तव्य भाजपच्या आमदाराकडून जेव्हा येत आहे तर निश्चितपणे हिंसक वळण देण्याचा प्रयत्न, आणि म्हणून एका भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी एका महिला पोलिसांना चावा घेणं, याचा अर्थ हे हिंसक या आंदोलनाला दिशा देण्याचा प्रयत्न भाजपचा होता. आणि आपली त्या 5 राज्यातली स्थिती चांगली कशी करता येईल हा एक प्रयत्न या माध्यमातून केला जात होता असं निदर्शनास येत आहे. महाराष्ट्र द्रोही जे लोक असतील ते या पद्धतीचं वक्तव्य करतील. चांगलं झालं फडणवीसांनी हे वाक्य बोललेत, म्हणजे त्याला आम्हाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला कळलं की भाजपचा खरा चेहरा काय. मग नमस्ते ट्रम्प कशासाठी? फरवरी महिन्यामध्ये 2020 मध्ये नमस्ते ट्रम्प झाला आणि तिथून कोरोना आला.
5 राज्याच्या निवडणुका पश्चिम बंगाल सहित झाल्यात. त्याच्या माध्यमातून उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि बिहारमध्ये जो कोरोना आला दुसऱ्या लाटेमधला, आणि त्याच्यामध्ये देशामध्ये ज्या पद्धतीने महामारी पसरली, लोकांचा मृत्यू झाला, गंगा नदीमध्ये प्रेतं टाकण्यात आली, हेही चित्र आता स्पष्ट झालेलं आहे. आणि स्वतः लस जे भारतात तयार झाली ती लस पाकिस्तानला पोहोचवली आणि देशाच्या लोकांना लसविना मरायला सोडलं. तर ही या निमित्तानं भाजपचं खरं जो चेहरा आहे, अर्ध्या रात्री जाऊन रेमडेसिवीर सारख्या इंजेक्शनचा ब्लॅक मार्केटिंग करणाऱ्या गुजरातच्या व्यापाऱ्याला वाचवणारे कोण, हेही आता याच्या माध्यमातून स्पष्ट होतात आहेत. आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांनी जो काही सपोर्ट नरेंद्र मोदींना केलेला आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्रद्रोही भाजपचा खरा चेहरा या निमित्तानं स्पष्ट झालेला आहे. मग आता ते म्हणतात की महाराष्ट्राने देशात कोरोना पसरवला असं ते म्हणत असतील तर ते महाराष्ट्रद्रोही झालेत. मी नौटंकीबाज नाही, मी गांधीवादी आहो. आणि मी कधीच चावा घेतला नाही पोलिसांना, चावा त्यांनी घेतला. त्याच्यामुळे नौटंकी कोण करते आहे महाराष्ट्राच्या जनतेला कळत आहे. मी गांधीवादी आहे. पोलिसांनी मला अडवलं, मी कुठली हातापायी केली नाही. मी त्या ठिकाणी आमच्या संत मालिकेबरोबर त्या ठिकाणी जयघोष करत बसलो, भजन कीर्तन करत बसलो. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. पोलिसांना चावा घेण्याची संस्कृती, हिला कोणती नौटंकी म्हणतात ते त्यांनी जाहीर करावं. महाराष्ट्रद्रोही जे लोक असतील, महाराष्ट्राच्या संस्कृतीला न मानणारे असतील, त्या लोकांनी काय करावं तो त्यांचा भाग आहे. आज मुंबई शहरातल्या लोकांना वाहतुकीची कोंडी निर्माण भाजपने केली आणि या पद्धतीनं मुंबईकरांना जो त्रास दिलेला आहे तेही मुंबईकर विसरणार नाही. आणि महाराष्ट्राचं आव्हान, आणि मुंबईकरांनी उत्तर भारतीय लोक असतील की कुठल्या देशातल्या कानाकोपऱ्याच्या लोकांना कोरोनाच्या काळामध्ये कशी मदत केली, आपल्या घरातलं धान्य, आपल्या घरातला पैसा खर्च करून औषध उपचार कसा केला, त्यांना जेवायला कसं दिलं, हे मुंबईकरांना माहिती आहे, महाराष्ट्राच्या जनतेलाही माहिती आहे. आणि कोरोनाच्या काळामध्ये कसा त्रास नरेंद्र मोदीच्या सरकारने लॉकडाऊनच्या माध्यमातून दिला, हेही मुंबईकरांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. या निमित्तानं त्या गोष्टीचं समर्थन भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राची त्याला करत असेल, आमचे मित्र देवेंद्र फडणवीस करत असतील, तर त्याच्याबद्दलचा सबक महाराष्ट्राची जनता त्यांना देणार आहे. ते विरोधात आहेत का? ते विरोधात असतील तर ते सांगा. आंदोलन हे आमचं महात्मा गांधीच्या विचाराचं एक साधन आहे आणि काँग्रेस ते करेल. जनतेच्या अन्यायाच्या विरोधात लढणं, जनतेच्या अन्यायाच्या विरोधात लढणं हे आमचं काम आहे, ते आम्ही करतोय. असं आहे, ते उचकवण्याचं काम करतात. देवेंद्र फडणवीस कसे उचकवतात लोकांना हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या उचकवल्याने काँग्रेस कधी उचकणार नाही. आम्ही कायदा सुव्यवस्था आणि लोकांच्या अडचणी लक्षात घेऊनच आम्ही हे सगळं करू. तुमच्यासारखं पोलिसांना चावायला लावणार तुमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून. मन की बात वाल्याचा माणूस असला पाहिजे तो पोलीसवाला. कोणाचा आवाज दाबता येत नाही, त्याला बोलू दिलं पाहिजे होतं. आता आमचे अतुल लोंढे बोलतील बाहेर की ते काय बोलणार होते आणि काय सांगणार होते राज्याच्या जनतेला आणि देशाच्या जनतेला या निमित्तानं. ते अतुल लोंढे आता सांगतील जेव्हा त्या पोलिसांच्या तावडीतून सुटून येतील तेव्हा. हमें हिंसा पसंद नहीं, हमने पहले ही बताया है.
जिस तरह से भाजपा के कार्यकर्ताओं ने, आज तो एक महिला भाजपा की कार्यकर्ता ने पुलिस को भी काट दिया, उसका खून बाहर आ गया। तो इस तरह के हिंसावादी जो है वो भाजपा है, ये आज के आंदोलन में स्पष्ट हुई। जो नरेंद्र मोदी जी ने महाराष्ट्र को, छत्रपति शिवाजी महाराष्ट्र को अपमानित किया, कोरोना काल में जो मदद की उसके बारे में लांछन लगाया कि महाराष्ट्र ने देश में कोरोना फैलाया। क्या हम लोग सवाल पूछना चाहते हैं कि नमस्ते ट्रम्प के समय में कोरोना नहीं था? क्या 5 राज्यों में जब पश्चिम बंगाल का चुनाव हो रहा था, 5 राज्यों का उनके साथ, उस समय में कोरोना नहीं था? क्या मोदी जी उसका जवाब आप नहीं दे रहे? और अभी उत्तर प्रदेश में भाषण करते हुए बता रहे कि हमने बिहार के लोगों को उनके सही जगह पहुंचाने का काम हमने कोरोना के समय में किया। क्या ऐसे दो मुही प्रधानमंत्री हमारे देश में देखने मिलते हैं? एक लोकसभा में अलग बोलते हैं, बाहर अलग बोलते हैं। और इसलिए महाराष्ट्र का अपमान जो हुआ है उसके बारे में हम लोग ये प्रोटेक्ट कर रहे हैं। और उसमें और देश के माओ के ऊपर, माँ के ऊपर लांछन लगाने का काम आसाम के मुख्यमंत्री जो है, उन्हें उत्तराखंड में भाषण करते समय में जिस तरह से माँ के विचार पे ही शंका डाली है, ऐसे विचार के जो लोग हैं वो सब लोगों ने एक देश के जनता से माफ़ी मांगना चाहिए। और ये सब बात का समर्थन महाराष्ट्र की बीजेपी करती है तो उनका जो आज असली चेहरा उनका प्रदर्शन के माध्यम से नजर आया है। और महाराष्ट्र की जनता महाराष्ट्र की बीजेपी को कभी माफ नहीं करेगी। सर, आज मुंबईकरों को काफी तकलीफें झेलनी पड़ी आंदोलन की वजह से। जगह जगह पर भाजपा के कार्यकर्ता हो, कांग्रेस के कार्यकर्ता हो, उनको हिरासत में भी लिया गया। लेकिन मुंबईकरों की इस तकलीफों का जो वजह है वो कौन है? कांग्रेस है या भाजपा है? देखो, हमारा ये जो प्रोटेक्ट है हमारा, अभी आज चौथा दिन था। 3 दिन हमने प्रोटेक्ट किया, कोई भी शहर में इस तरह की तकलीफ हुई नहीं। हमारा प्रोटेक्ट एकदम अहिंसावादी है, गांधी विचारधारा के साथ है। हमारे राज्य का जो अपमान हुआ उसके बारे में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने माफ़ी मांगना चाहिए, इतना ही यहाँ तक सीमित है। लेकिन आज जब आंदोलन हमारा महाराष्ट्र के बीजेपी के नेता, अपोजिशन लीडर, उनके घर के सामने जब था, तो बीजेपी के विधायकों ने जिस तरह से चेतावनी पूर्वक हम लोगों को संबोधित किया, काटने की, मारने की बात की, और उसके माध्यम से बीजेपी ने जिस तरह से अपने लोगों को रास्ते पे उतारा, उसका दर्शन भी आज पूरे मुंबई करके जनता को हुआ। उससे ट्रैफिक जाम हुई। हम लोगों का 100-200 लोग ले जाके प्रोटेक्ट करने का हमारा इरादा था। हम तो कोई ज़्यादा लोग लेके जाने वाले नहीं थे, लेकिन बीजेपी गलती कर कर सरजोरी करने का जो उनका मानसिकता हमेशा रही है उसका दर्शन हुआ है। और उसी का परिणाम है कि आज मुंबई की जनता को बीजेपी के इस कारनामे को और सामने जाना पड़ा। बीजेपी की वजह से मुंबई की जनता को आज तकलीफ हुई। हम सही में तो बीजेपी ने माफ़ी मांगना चाहिए, लेकिन बीजेपी माफ़ी नहीं मांगी क्योंकि वो गुंडाइज्म को महत्व देने वाली है और ऐसे व्यवस्था का निषेध अब मुंबई की जनता भी कर रही है। आपने कहा कि एक वायलेंट करने की कोशिश की गई भाजपा की तरफ से इस आंदोलन को, और लॉ एंड ऑर्डर खराब हो, इस प्रकार का भाजपा का इरादा था। आपने देखा होगा कि बीजेपी की एक कार्यकर्ता, लेडीज कार्यकर्ता ने महिला पुलिस को काट दिया, तो और उनके जो विधायक है उन लोगों ने हमें थ्रेट किया, खुद हमें थ्रेट किया कि काटने और मारने की बात की। तो इसका मतलब ये है कि इस आंदोलन को वो हिंसक बनाना चाहते थे, लेकिन कांग्रेस इनके इस मकसद को कभी पूरा होने नहीं देंगी। कांग्रेस महाराष्ट्र की जनता के लिए समर्पित है। जब भी लोगों का कुछ नुकसान हो तो उसके एक कदम हम पीछे होंगे, लेकिन हम महाराष्ट्र की कानून व्यवस्था बिगड़ने नहीं देंगे। ये भूमिका कांग्रेस की है। आंदोलन पर बात करते हुए फडणवीस ने कहा है कि नाना पटोले नौटंकी। हम गांधीवादी है, हम नौटंकी तो वो करते हैं। बीजेपी ने जिस तरह से झूठ बोलकर युवाओं को रोजगार देने के मामले में, किसानों को 1.5 गुना उनकी आमद बढ़ाने के लिए, छोटे व्यापारी को गरीबी हटाने के लिए 15 लाख रुपए हम देंगे, इस तरह की झूठे आश्वासन देकर नौटंकी कर कर देश में सत्ता अपने काबिज कर ली। क्यों उस विषय में वो बात नहीं करते? आज भी जुमलेबाजी कर, आज भी बोलते कि हमने वो जुमला किया था। तो जुमले का अर्थ क्या होता है? जुमले का अर्थ है ये नौटंकीबाजी। खुद नौटंकीबाजी बीजेपी है।
उसी का उदाहरण वो कांग्रेस पे लगाते होंगे। तो कांग्रेस नौटंकीबाजी पार्टी नहीं है, गांधीवादी विचारधारा की है, संत विचारधारा की है और पुरोगामी विचार की है। और वो उसी आधार पे इस महाराष्ट्र को और देश को आगे बढ़ाने का काम कांग्रेस करती है। नौटंकीबाजी तो बीजेपी करती है। है ना। अगला सवाल हिंदी में जानना चाहेंगे। संजय राउत जी ने कहा है कि 3.5 लोग भाजपा के ये जेल में होंगे। महाराष्ट्र को कल इसका जवाब भी देंगे, लेकिन क्या आपको पता है ये 3.5 लोग भाजपा के कौन से हैं जो जेल में जाएंगे? अभी ये सस्पेंस है, सस्पेंस रहना चाहिए। मुझे ऐसा लगता है कि जब तक वो बीजेपी के वो 3.5 शाहने जो लोग हैं वो उनको भी चैन से नींद नहीं आना चाहिए, क्योंकि बहुत लोगों की नींदें हराम करने का काम वो झूठ आरोप लगा के करते हैं। और संजय राउत वास्तविकता कल सामने लाने वाले हैं। मेरी गोवा में उनसे बात हुई थी और मुझे भी पता है, लेकिन मैं वो सस्पेंस खोलना नहीं चाहूँगा। कल संजय राउत जी बराबर ये सब कल ये इसके ऊपर का पर्दा उठाएंगे। आज की भूमिका के बारे में क्या कहेंगे पुलिस का, जबकि पुलिस आपकी सरकार है, पुलिस आपके अधीन है और वो विपक्ष में है और उनके घर पर आंदोलन नहीं करने दिया पुलिस ने, तो पुलिस के बारे में क्या आपका रवैया? पुलिस का जवाबदारी होता है कानून व्यवस्था संभालना, तो पुलिस का काम पुलिस करती है, अपना काम अपन करने का। लेकिन जब आपकी सरकार रही तो उन्होंने तो आंदोलन किया, आपकी सरकार करने दिया, आपके विरोध उन्होंने आंदोलन किया है एक से एक, तो आपने करने दिया। और जब आपका बारी आई तो पुलिस ने आपको क्यों रोक दिया और जगह जगह कैसे गिरफ्तारी की? पुलिस की भूमिका बताइए कि आपकी सरकार रहते हुए उनकी भूमिका क्या है? पुलिस वो पुलिस को जवाब अभी विधानसभा में पुलिस को जवाब पूछेंगे।